नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये कंबाईनची पूर्व परीक्षा आहे। बऱ्याच जणांचं खूप दिवसापासून एक रिक्वेस्ट होती की सर कंबाईन एक्झामसाठी एखादी स्ट्रॅटेजी सांगा की विषयांचं नियोजन कसं केलं पाहिजे, जे काही पुढे दिवस उरले आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या कंबाईनच्या एक्झामसाठी कशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे आणि एकंदरीतच कंबाईनसाठी तुमचा अप्रोच काय पाहिजे हे आपण पाहूयात। तर बघा, कंबाईनची जी काही एक्झाम आहे ती आहे 8 ऑक्टोबर रोजी। म्हणजे जर आपण 1 ऑगस्ट पासून जर दिवस पकडले तर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने आपल्याकडे आहेत। म्हणजे जवळपास आपल्याकडे 60 दिवस आहेत आणि शेवटचा आठवडा जो उरतो तो एक्झामचा आठवडा उरतो। तर 60 दिवसांचं आणि प्लस शेवटच्या 7 दिवसांचं नियोजन कसं असायला पाहिजे हे आपण पाहूयात। तर एक्झामची डेट 8 ऑक्टोबर आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे उरतात ते म्हणजे 60 दिवस प्लस शेवटचे 7 दिवस असं मी याचं डिव्हिजन करेन। आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जीएसचे विषय आहेत आणि ते विषय एकंदरीत किती आहेत, तर सर्व जर विषय घेतले तर एकंदरीत 8 विषयामध्ये आपण त्याला विभागू शकतो। कोणते कोणते पहा, तर या ठिकाणी मी विषयांची जी वर्गवारी आहे ती जास्त स्कोरिंग आणि तुलनेने कमी स्कोरिंग अशा प्रकारे केली आहे। म्हणजे पहिले जे विषय आहेत भूगोल, ज्याला आपण जिओग्राफी म्हणू, ठीक आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, हे जे 4 विषय आहेत हे 4 विषय जास्त मार्क देणारे विषय आहेत। तुलनेने सोपे, समजण्यास सोपे आणि मार्क घेण्यास सुद्धा जास्त सोपे असणार हे 4 विषय आहेत। आणि त्याच्याच बाजूला म्हणजे इतिहास, सायन्स म्हणजे विज्ञान, मॅथ्स, रिझनिंग, गणित आणि करंट अफेअर्स हे विषय आपल्याला दिसतात। म्हणजे कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 8 विषय आहेत, त्यामधले 4 विषय आपल्याला असे सापडतील की ज्याच्यामध्ये जास्त स्कोर करता येतं किंवा बऱ्यापैकी विद्यार्थी या विषयामध्ये जास्त स्कोर करतात। कोणते कोणते? जिओग्राफी म्हणजे भूगोल, पर्यावरण, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स। आणि इतर जे विषय आहेत म्हणजे इतिहास असेल, सायन्स असेल, गणित असेल आणि करंट अफेअर्स असेल, याच्यामध्ये तुलनेने कमी मार्क येतात। आता मागील काही 2-3 परीक्षांचा एक आढावा घेता इतिहास हा विषय सुद्धा आजकाल स्कोरिंग बनत चाललाय। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आयोग सिंपल क्वेश्चन्स विचारायला लागलेला आहे। त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही क्वेश्चन्स येतात तर या क्वेश्चन मध्ये सुद्धा आयोगाची काठिण्य पातळी कमी झालेली दिसते। म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये सुद्धा जास्त मार्क घेण्याला वाव निर्माण झालेला आहे। तर हे आहेत 8 विषय जे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी प्रिपेअर करायचे आहेत। आता हा व्हिडिओ पाहणारे बरेचसे जे लोक आहेत ते जुने लोक असतील, म्हणजे जे पूर्वीपासून अभ्यास करतात, ज्यांनी 1-2 एक्झाम्स दिलेले आहेत, आणि त्याचबरोबर काही लोक नवीन असतील म्हणजे जे पहिलीच एक्झाम देत असतील। तर या सर्वांसाठी मी म्हणेल की तुम्ही आजपर्यंत काही वाचलेलं असो किंवा नसो, इथून पुढची 60 दिवसांची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही सर्वांनी फॉलो केली तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून मी तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेचसे व्हिडिओ घेऊन येतोय। तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ओके, तर आता पुढे जाऊया। तर ऍक्च्युअल नियोजन करायच्या अगोदर मी इथं तुम्हाला हे सांगू इच्छितो की बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून एक्झाम मध्ये किंवा एक्झामची तयारी करत असताना काय चुका होतात जेणेकरून रिझल्ट येत नाही। तर त्यामध्ये जर आपण चुकांना जर व्यवस्थित बघितलं तर पहिली चूक विद्यार्थ्यांकडून होते, जर चुकांना आपण व्यवस्थित बघितलं तर पहिली चूक विद्यार्थ्यांकडून होते ती म्हणजे आपण नियोजनच करत नाही। म्हणजे बरेचसे विद्यार्थी अभ्यास करायला लागतात, जे मनाला येतं, जे आवडतं ते वाचायला घेतात, त्यामध्ये बऱ्याचदा क्वेश्चन सोडवत नाहीत, अनालिसिस करत नाहीत, म्हणजे एक प्रकारे दिशाहीन अभ्यास चालू होतो। आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेला अभ्यासामध्ये नियोजन नसतं, दिशाहीन अभ्यास असतो, त्यावेळेला तशा प्रकारच्या अभ्यासामधून सातत्य येत नाही, त्याचबरोबर त्याच्यामधून आत्मविश्वास सुद्धा येत नाही। म्हणजे अभ्यासाचं तुमच्याकडे नियोजन पाहिजे। आणि नियोजनाचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये का, की नियोजन जर असेल तर भविष्यामध्ये कोणता विषय कुठे करणार आहोत हे आपल्याला माहिती असतं। आणि जेव्हा हे तुम्हाला माहित असतं त्यावेळेला तुम्हाला भविष्याची चिंता लागून राहत नाही। म्हणजे
हा विषय राहिलाय, ते राहिलंय, ते माझं करायचं राहिलंय, ते केव्हा करणार आहे, ह्या प्रकारचे प्रश्नच पडत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते तुमच्या नियोजनामध्ये त्याला कुठेतरी ना कुठेतरी टाइम अलॉकेट केलेला आहे. त्यामुळे सर्वात पहिली चूक विद्यार्थ्यांची होते म्हणजे नियोजन न करणे. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की अभ्यासासाठी नियोजन हे हवंच. नियोजन आता 100% सत्यामध्ये उतरतं किंवा नाही उतरत हा प्रश्न दुसरा आहे, पण नियोजन असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते नियोजन तुमच्या पद्धतीनं असलं पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतोय, ही स्ट्रॅटेजी किंवा या प्रकारचं नियोजन तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही नक्की करा. पण जर समजा याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या परीने काही बदल करू इच्छित आहात तर ते बदल सुद्धा नक्की तुम्ही केले पाहिजेत. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि तुमची प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती सुद्धा वेगळी असते. पण शेवटी काय, नियोजन असायला पाहिजे. दुसरी चूक विद्यार्थी करतात ते म्हणजे सातत्य नसणे. आता बऱ्याचदा व्यक्ती नियोजन करतो, काही दिवस त्या नियोजनानुसार अभ्यास सुद्धा करतो, पण या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही. काही दिवस अभ्यास करायचा, त्यानंतर काही दिवस अभ्यास करायचा नाही किंवा कमी करायचा, म्हणजे फ्लो तुटत राहतो. आणि फ्लो तुटला की मग आपला अभ्यास व्यवस्थित पुढे जात नाही, नियोजन सुद्धा कोलमडून पडतं आणि मग एकंदरीतच आपण अभ्यासामध्ये मागे पडायला लागतो. तिसरी महत्वाची चूक करतात तो म्हणजे कॉन्फिडन्स नसतो. अभ्यास करत असतात, वाचत असतात, प्रश्न सोडवत असतात, पण नेहमी सेल्फ डाऊट घ्यायचा की माझं होणार का, माझ्या लक्षात राहतंय का, मला प्रश्न सुटतील का, अशा प्रकारचे डाऊट्स सर्वजण घेत असतात. हे बघा, डाऊट्स प्रत्येकाला कधी ना कधी तर येतो, फक्त की सारखं जर आपल्यावरती तुम्ही डाऊट घेत राहिला, तुमच्या स्वतःवरती जर तुम्ही विश्वास नाही ठेवला तर तुम्ही केलेला अभ्यास कधीच त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास पाहिजे, आत्मविश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आणखी गोष्ट मला बघायला मिळते ती म्हणजे चंचलता. म्हणजे काय की एक नियोजन केलं, ते नियोजन पार पाडण्या अगोदरच नियोजनामध्ये बदल करायचा आणि दुसरंच काहीतरी करायचं, किंवा स्वतः एक पुस्तक वाचत असतो, आपलं पुस्तक सोडायचं, दुसऱ्या कोणाचं तरी पुस्तक बघायचं आणि ते वाचायला घ्यायचं. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे काय होतं की आपला स्वतःवरती विश्वास कधी बसत नाही, आपलं नियोजन कधी परिपूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपला अभ्यास कधी आपल्या परीनं पुढे जात नाही. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की व्यक्तीनं स्टेबल असायला पाहिजे. आपण जे पुस्तक वाचतोय, आपण जे नियोजन केलंय त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर लोक काय करतात, कोण काय वाचतंय याच्यापेक्षा आपण निवडलेलं पुस्तक किंवा आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती उत्तम आहे हा विश्वास असणं आणि ती फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथं एक गोल्डन रूल नाहीये किंवा एक गोल्डन स्ट्रॅटेजी नाहीये की ज्याने सक्सेस मिळतं. खूप मार्ग आहेत, म्हणजे तुमचाही मार्ग सक्सेस पर्यंत जाऊ शकतो, फक्त त्या मार्गावरती तुमचा विश्वास पाहिजे. नंतर सर्वात महत्वाची एक चूक विद्यार्थी करतात ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे दुर्लक्ष करणे. आता मी असेल किंवा आजपर्यंत बरेचसे सक्सेसफुल झालेले विद्यार्थी असतील, अधिकारी असतील, या सर्वांनी तुम्हाला कित्येकदा सांगितलं असेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चनला दुर्लक्षित करू नका, पण तरीही विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. सोडवले तरी काही कुठेतरी थोडे बहुत सोडवायचे आणि मग नंतर नेहमी वाचण्यावरतीच भर द्यायचा. क्वेश्चन तर काय सेमच असतात की किंवा त्याच्यामधून एवढं काय पडणार आहे, ऑलरेडी ते पडून गेलेले क्वेश्चन आहेत, भविष्यात त्याचा काय फायदा, अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारची कारणं तुम्ही बऱ्याचदा देता आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनला दुर्लक्षित करता. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आयोगाचे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला या एक्झामकडे किंवा या सर्व गोष्टींकडे बघण्याचा एक खिडकी आहे असं म्हणा, एक दृष्टिकोन आहे. त्यामधून आपल्याला हे समजतं की क्वेश्चन्स कसे जातात, कोणत्या टॉपिकवरती जातात, कोणता टॉपिक जास्त महत्वाचा आहे, रिपीट क्वेश्चन्स कुठून येतात, आयोग कशा प्रकारे क्वेश्चन्स मध्ये फसवतं, ऑप्शन्स कसे चेंज होतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधून समजतात. त्यामुळे कधीही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दुर्लक्षित करू नका. एक वेळ कमी वाचा पण क्वेश्चन्सकडे दुर्लक्षित करू नका हे मी सांगेन. त्याच्यानंतर मी आणखी काही गोष्टींबद्दल बोलू. हे बघा, राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवणे आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवण्यामध्ये सर्वात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे वेळेचा.
राज्यसेवेमध्ये 100 प्रश्नांना 2 तास असतात, म्हणजे 120 मिनिटं. पण त्याच ठिकाणी तुम्ही कंबाईन जर बघितलं तर कंबाईनच्या याच्यामध्ये 60 मिनिटांमध्ये म्हणजे 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा येत नाही. हार्डली 40 सेकंदाच्या आसपास तुम्हाला वेळ भेटतो. म्हणजे तुम्हाला फक्त पेपर सोडवायचा नाहीये, तर तो फास्ट सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्युरसी पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट कंबाईनच्या पेपरला थोडंसं अवघड बनवते असं माझं मत आहे. त्यामुळे पेपरला तुम्ही जेव्हा जाता, म्हणजे अभ्यास करताना तुमचं नियोजन किंवा तुमची स्ट्रॅटेजी ही एक गोष्ट तर आहेच, पण पेपरला जात असताना किंवा पेपरमध्ये तुम्ही काय परफॉर्म करताय, त्या 1 तासामध्ये काय करताय, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चुका होताना आपल्याला दिसतात. जसं की बरेच विद्यार्थी पेपर कव्हरच करत नाही. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, तर बरेच विद्यार्थी शेवटच्या क्वेश्चन्स पर्यंत पोहोचतच नाही. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं सांगणं येतं की सर मला प्रश्न वाचायलाच वेळ मिळाला नाही, किंवा सर मी 100व्या क्वेश्चन पर्यंत पोहोचूच शकलो नाही, वगैरे वगैरे. म्हणजे अटेम्प्ट कमी होतं. बऱ्याचदा सोपे प्रश्न सुद्धा राहून जातात. तर माझं म्हणणं आहे की आपण अभ्यास करत असतानाच प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून आपला अटेम्प्ट मॅक्सिमम असला पाहिजे आणि आपण पूर्ण पेपर बघितला असला पाहिजे. म्हणजे आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे हे लक्षात घ्या. त्यासाठी त्या प्रकारचा सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी बोलेन की मग किती अटेम्प्ट हवा. तर अटेम्प्ट जर तुम्ही बेस्ट अटेम्प्ट म्हणाल तर मी म्हणेन की आजकालचे जे काही पॅटर्न आहे आणि 0.25 जे काही निगेटिव्ह मार्किंग आपल्याला आहे, तर हे बघता जेवढा अटेम्प्ट तुमचा जास्त असेल तेवढे मार्क जास्त येण्याची शक्यता राहते. म्हणजे जर आपण इथं धरलं तर मी म्हणेल की 90 पेक्षा जास्त क्वेश्चनचा अटेम्प्ट तुम्हाला पाहिजे असं मी म्हणेल. ठीक आहे, जर समजा पेपर खूप अवघड आला किंवा गणित किंवा सायन्स मधले प्रश्न खूप अवघड आले की ज्याच्यामध्ये वेळ जातोय असं जरी आलं तर मी म्हणेल की चला 85 85. पण 85 पेक्षा जास्त अटेम्प्ट पाहिजे असं माझं मत आहे. आणि पेपर पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे पूर्ण वाचून झाला पाहिजे. तुम्ही प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचला पाहिजे. याची तुम्ही काय केलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. दुसरं एक महत्वाची गोष्ट विद्यार्थ्याकडून घडते ते म्हणजे सिली मिस्टेक्स. बरेच विद्यार्थी म्हणतात सर मी पेपर सोडवला, मला उत्तर माहित होतं पण मी दुसरंच उत्तर मारून आलो, किंवा सर मी उत्तर मारत असताना मी वेगळ्याच ठिकाणी गोल केला. अशा प्रकारच्या मिस्टेक्स होतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क जातात. हे बघ, 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे एका दुसरी सिली मिस्टेक्स होणार. ठीक आहे, हे मान्य आहे. पण जर तुम्ही याच मिस्टेक्स जास्त करत असाल, 3, 4, 5 करत असाल तर मग कुठेतरी चुकतंय. म्हणजे आपण हक्काचे मार्क कुठेतरी घालवून बसतोय. आणि मग या सिली मिस्टेक्स काय होतात तर गडबड करणे. आता हे साहजिक आहे की 60 मिनिटांमध्ये जेव्हा आपण 100 क्वेश्चन सोडवतो तेव्हा गडबड तर होणारच. पण गडबड करणे म्हणजे मला म्हणायचं आहे की प्रश्नच नीट नाही वाचणे किंवा ऑप्शन्स नीट न वाचणे, याला मी म्हणेल की गडबड करणे. त्यामुळे जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाला 40 किंवा 45 सेकंद असले तरी माझं म्हणणं आहे की जो प्रश्न आपण सोडवतोय तो प्रश्न व्यवस्थित वाचला असला पाहिजे किंवा तो प्रश्न आपल्याला समजला असला पाहिजे. प्लस त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स फास्ट का असेना आपल्या नजरेखालून गेले असले पाहिजेत. म्हणजे एखादा प्रश्न वाचला आणि तुम्हाला लगेच उत्तर माहिती आहे म्हणून पहिल्याच ऑप्शनला टिक करून फटाकदिशी पुढे जाणे हे जास्त योग्य ठरणार नाही. पहिलं उत्तर माहिती आहे पण जस्ट खालचे 2-3 ऑप्शन 3-4 सेकंदात का असेना नजरेखालून घाला. का तर पहिल्यापेक्षा बेस्ट ऑप्शन तिसरा किंवा चौथा नसेल किंवा असेल याची शाश्वती आपल्याला असायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे प्रश्नावरती तुम्ही योग्य कॉन्सन्ट्रेशननं काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सिली मिस्टेक्स कमी होताना किंवा कमी होऊ शकतात असं मी म्हणेन. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे क्वेश्चनवरती अडून राहणे. म्हणजे काय होतं की समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या सेटमध्ये गणिताचा क्वेश्चन आला किंवा सायन्सचा क्वेश्चन आला ज्याच्यामध्ये फिजिक्सचे प्रॉब्लेम आहेत, तर मग एखादा विद्यार्थी ज्यानं प्रिपरेशन केलं असेल समजा गणिताचं तर तो त्या क्वेश्चनला सोडवायला घेतो आणि तो क्वेश्चन लवकर नाही सुटला तर तो तिथंच थांबतो. मग त्याच्यामध्ये कधी कधी 2 मिनिटं 3 मिनिटं सुद्धा तो घालवतो. का तर त्याला वाटतं की अरे मला कसं काही क्वेश्चन येत नाही, म्हणजे इगोवरती घेतलं जातं. तर मी म्हणेल की तुम्हाला ज्या वेळेला 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत त्यावेळेला एखादा क्वेश्चन अडला तर त्या क्वेश्चनवरती तुम्ही अडकून नाही राहिलं पाहिजे.
भले तुम्हाला किती जरी मनातून वाटत असेल की अरे हा क्वेश्चन मला यायलाच पाहिजे, मी या प्रकारची प्रॅक्टिस केली आहे वगैरे वगैरे, पण 1 तास खूप इम्पॉर्टंट आहे. या एका क्वेश्चनच्या नादामध्ये तुमचे तिकडचे 2-3 क्वेश्चन तुम्हाला येत असणारे तुमच्या हातून न जावं, ही तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे कधीही क्वेश्चन अडला तर इगोवरती अजिबात घ्यायचं नाही. क्वेश्चन अडला, येत नाहीये, दिसतंय आपल्याला उत्तर येत नाही, लगेच पुढे चला. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अदरवाईज काय होतं की याचा खूप मोठा फटका आपल्याला पेपरमध्ये बसतो आणि मग नंतर पश्चाताप करून याच्यामध्ये काही फायदा होत नाही. त्यानंतर आणखी एक गोष्ट दिसते, ती 4थी म्हणजे पेपरची सुरुवात चुकणे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्या वेळेला पेपर आपल्या समोर येतो तर आपल्या सेटला कोणता सेक्शन्स पहिला आहे, म्हणजे इतिहास पहिला आहे का सायन्स पहिला आहे हे माहिती नाहीये, वी डोंट नो. पण माझं म्हणणं आहे काहीही पहिलं असू दे, आपल्याला आपण ज्याच्यामध्ये जास्त कॉन्फिडंट आहोत त्या सेक्शन पासून सुरुवात करणे. म्हणजे समजा तुमचा पॉलिटी चांगला आहे किंवा तुमचं भूगोल चांगलं आहे, तर मी म्हणेल की पहिल्यांदा पॉलिटी आणि भूगोल सोडवायला घ्या आणि त्यानुसार तुम्ही पेपरला प्रायोरिटाईज करा. आहे तसंच्या तसं जर पेपर सोडायला गेलास तर बऱ्याचदा आपला चांगला नसणारा विषय जर पहिल्यांदा असेल आणि त्याच्यामध्येच जर आपण अडखळलो किंवा त्याच्यामध्येच आपला वेळ गेला तर त्याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नांवरती सुद्धा पडतो. म्हणजे जे प्रश्न आपल्याला येणार आहेत किंवा जे प्रश्न सोपे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडताना दिसतो. त्यामुळे सुरुवात आपल्या स्ट्रॉंग एरियामधून करा असं मी सजेस्ट करेन. त्याचबरोबर 5वा मुद्दा म्हणजे मार्क करताना चूक करणे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की गडबडीमध्ये 3रा ऑप्शन मारायचा आणि गडबडीमध्ये तो 2रा मारणे किंवा 4था मारणे, अशा प्रकारच्या काही सिली मिस्टेक्स होतात. या सिली मिस्टेक्स का होतात माहितीये का? ज्या वेळेला आपली प्रॅक्टिस कमी असते त्यावेळेला या सिली मिस्टेक्स होतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे आत्ताच तुम्ही OMR शीटवरती क्वेश्चन पेपर सोडवत असताना किंवा टेस्ट पेपर सोडवत असताना तशी प्रॅक्टिस करा. मी असंही म्हणेल की तुम्ही गठ्ठ्यामध्ये सुद्धा मार्क केलं तरी चालतं, पण मी हे सजेस्ट नाही करणार की 100 क्वेश्चनचं किंवा 50 क्वेश्चनचं मार्किंग कर, असं मी सजेस्ट नाही करणार. कारण यानं काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी मार्क करायला टाइमच भेटत नाही. त्यामुळे मी म्हणेन की प्रश्न सोडवला की त्या वेळेला मार्क करत चला. मग भले तो लगेच एक क्वेश्चन मार्क करायचं राहू दे, पण मी म्हणेल की एक सेक्शन सोडवला, म्हणजे समजा तुम्ही पॉलिटीचे प्रश्न सोडवले तर मिनिमम पॉलिटीचे प्रश्न मार्क करून घ्या, इतिहास सोडवले तर इतिहास मार्क करून घ्या. म्हणजे शेवटी ठेवू नका, कारण एक जर चुकलं तर सगळं लाईन चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे मी म्हणेल की स्लॉटनं मार्किंग करा, पण त्या वेळेलाच मार्किंग करा आणि मार्किंग करत असताना लक्ष देऊन मार्किंग केलं पाहिजे. आता हे झालं चुका, म्हणजे आपल्या हातून काय चुका करतात आणि या चुकांच्यामुळे बऱ्याचदा आपला रिझल्ट जातो. म्हणजे अभ्यास चांगला असतो, रिव्हिजन केलेलं असते, अभ्यास चांगला असतो, पण पेपरच्या वेळामधलं नियोजन योग्य होत नसल्यामुळे किंवा तिथं बऱ्याचदा चुका होत असल्यामुळे आपल्या हातून ती एक्झाम किंवा तो रिझल्ट निघून जातो. तर असं होऊ नये. म्हणजे येणारी एक्झाम जी आहे त्याला अजून 60 दिवस आहेत, तर यामधल्या चुका जर तुमच्या हातून घडत असतील किंवा हे तुमच्या हातून होत असेल तर मी म्हणेल की त्याच्यावरती आत्तापासूनच काम करायला चालू करा, त्याच्यावरती इम्प्रूव्ह करायला चालू करा. आणि मी पर्टिक्युलरली सांगेन की जर एखाद्याला वाटत असेल की ही चूक माझ्याकडून होते तर तुम्ही ती चूक बदलायची आहे हा पहिल्यांदा विचार डोक्यात घ्या. कारण बरेच जण रिजिड असतात की मी असाच आहे आणि मी असाच अभ्यास करतो. हे बघा, गरजेनुसार बदललं पाहिजे. जर तुम्ही बदललं नाहीत तर तुम्ही सक्सेस किंवा तुम्ही याच्यामध्ये टिकणार नाही. त्यामुळे बदल महत्वाचा आहे. एक्झामला काय महत्वाचं आहे, एक्झामची डिमांड काय आहे ही लक्षात घेऊन तुम्ही तुमच्यामध्ये बदल करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढे जाण्या अगोदर, म्हणजे आपण 60 दिवसांचं एक तुम्हाला विषयांचं नियोजन देण्या अगोदर मी तुम्हाला काही जनरल गाईडलाईन सांगू इच्छितो. म्हणजे ही जी कंबाईनची एक्झाम आहे याच्यासाठी आपण काय जनरल गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी मी केल्या असत्या किंवा मी पाळल्या असत्या. तर जनरल गाईडलाईनमध्ये मी म्हणेल की सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणेल की मी रोज 2 विषयांचा अभ्यास केला असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी रोज 10 तास अभ्यास करतोय, तर त्यामधले मी 4 तास एका विषयाला दिले असते आणि 4 तास दुसऱ्या विषयाला दिले असते आणि 1 ते 1.5 तासामध्ये मी फॉर एक्झाम्पल 1 तासामध्ये मी करंट अफेअर्स किंवा गणित हे घेतलं असतं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी क्वेश्चन्स म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले असते. अशा प्रकारे मी
दिवसाचं नियोजन केलं असतं. म्हणजे 4 तास एक विषय, 4 तास दुसरा विषय आणि उरलेल्या 2-2.5 तासामध्ये त्याच्यामध्ये क्वेश्चन सोडवणे असेल किंवा करंट असेल किंवा गणिताचं तुम्ही प्रॅक्टिस करणार असेल तर ती करत असाल. तर अशा प्रकारे मी रोज 2-2 विषयांचा अभ्यास केला असता. आता काही विद्यार्थ्यांना रोज 2 विषय नको असतात, काही विद्यार्थ्यांना रोज एकच विषय करायचा असतो. तर तुम्हाला तसं जर योग्य वाटत असेल, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मोनोटोनी किंवा बोर फील होणार नसेल, तर तुम्ही रोज एक विषय सुद्धा करू शकता. हा तुमचा चॉईस आहे. ठीक आहे. मी रोज 2 विषय करतो किंवा केले असते. ठीक आहे. पण मी हे सजेस्ट करेन की रोज 3-3, 4-4 विषय घेऊ नका. म्हणजे एकाच दिवशी जिओग्राफी पण करतोय, एकाच दिवशी इतिहास करतोय, पर्यावरण, सायन्स सगळंच करतोय, असं करू नका. यानं काय होतं की प्रत्येक विषयाला एक ठराविक टाइम दिल्याशिवाय त्याचा टॉपिक कंप्लीट होत नसतो व्यवस्थितरित्या. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून, ती गोष्ट वाचून, पुन्हा क्वेश्चन्स वरती येऊन या सर्वांना एक ठराविक टाइम लागतो. जर तुम्ही रोजच्या दैनंदिन अभ्यासामध्ये 4-4 विषय जर कोंबायला लागला तर तुमचा कोणताच विषय नीट होणार नाही. त्यामुळे अशा न करता मी म्हणेल की मॅक्सिमम रोज 2 सब्जेक्ट्स आणि मग करंट अफेअर्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा गणित सोडवा. किंवा जर तुम्हाला इच्छा असेल किंवा तुम्ही तसा अभ्यास करत असाल तर रोज एक सब्जेक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण मी प्रिफर करेन की रोज 2 सब्जेक्ट घेतल्याने काय होतं की 2 सब्जेक्ट सोबत पुढे जातात. ठीक आहे. म्हणजे मोनोटोनी येत नाही. दुसरं, नोट्स बद्दल. आता मी सजेस्ट करेन की परीक्षेला 60 दिवस राहिलेले असताना मी नोट्स काढा असं सजेशन्स नाही देणार. नोट्स काढणं हे चांगलं आहे, नोट्सनं फायदा होतो, पण ही गोष्ट याच्या अगोदर करण्याची होती. आता राहिलेल्या 60 दिवसामध्ये किंवा या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये नोट्स मेकिंग वरती तुमचा वेळ घालवू नका. हा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अजिबात काही नोटिंग करू नका. मी म्हणेल की ज्या काही फॅक्ट्स आहेत किंवा जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे किंवा करंट अफेअर्स मधले काही बीट्स असतील जे तुमच्या लक्षात राहत नाहीत पण इम्पॉर्टंट आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही एका पेजवरती जॉट डाऊन करू शकता. पण एलॅबरेट म्हणजे डिटेल नोट मेकिंगसाठी आता जाऊ नका असं मी सांगेन. दुसरं, तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे मॅक्झिमम स्टडी. मॅक्झिमम स्टडी म्हणजे काय, तर मी म्हणेल की राहिलेले 2 महिने आहेत याच्यामध्ये जोर लावा. तुम्ही आजपर्यंत जर 6 तास अभ्यास करत असाल, 7 तास अभ्यास करत असाल तर मी म्हणेल की शेवटच्या 2 महिन्यांमध्ये जोर लावा. मॅक्सिमम 9-10 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मी म्हणणार नाही तुम्हाला 12 तास 14 तास अभ्यास करा, कारण माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी जर एखाद्या दिवशी 13-14 तास 12 तास अभ्यास केला तर मी दुसऱ्या 2 दिवसात थकून जायचो. तर मी म्हणेल की एक दिवशी खूप अभ्यास आणि मग दुसरे 2-3 दिवस अजिबातच अभ्यास नाही किंवा खूप कमी अभ्यास, याच्यापेक्षा रोज सातत्याने 9-10 तास अभ्यास करणं जास्त प्रोडक्टिव्ह असतं. त्यामुळे मी म्हणेल की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जास्त जोर लावा आणि एक 10 तासाच्या आसपास रोजचा अभ्यास तुमचा असावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवा. म्हणजे जरी 2 महिने राहिले असले तरी या 2 महिन्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सोडवले पाहिजेत, कारण याचं रिफ्लेक्शन पेपरमध्ये पडतं. आपण शेवटी काय करतो ना, याचं रिफ्लेक्शन पेपरमध्ये खूप पडतं. आता हे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कधी सोडवायचे, त्याचं नियोजन काय करायचं हे आपण पुढे बघूच. पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले, पुन्हा एकदा सोडवले पाहिजे. म्हणजे तुम्ही सोडवले असले तरी सुद्धा सोडवा. त्यानंतर शेवटच्या दिवसांमध्ये नो टेस्ट, ओनली रिव्हिजन असं मी म्हणेन. आता शेवटचे दिवस म्हणजे काय, तर परीक्षेला जवळपास 15 दिवस वगैरे बाकी असताना कोणतीही नवीन टेस्ट सिरीज मधली टेस्ट असेल वगैरे सोडवत बसू नका. याचं रिझन असं असतं की ज्या वेळेला आपण टेस्ट सिरीज सोडवतो तर त्यावेळेला टेस्ट सिरीजचा पेपर कशा प्रकारे सेट केला आहे हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा त्याच्यामध्ये समजा मार्क्स कमी आले तर विनाकारण आपला आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता राहते. तर त्यामुळे टेस्ट पेपर सोडवल्या पाहिजेत, पण त्या अगोदर सोडवल्या पाहिजेत. पण एक्झाम जवळ आल्यानंतर टेस्ट पेपर वगैरे सोडवू नका. त्यामुळे एक्झाम जवळ आल्यानंतर रिव्हिजन जास्त करा असं मी म्हणेन. ठीक आहे. तर एक्झामच्या 15 दिवस अगोदर कोणतेही नवीन टेस्ट पेपर सोडवू नका. त्याच्यामुळे उगीच आत्मविश्वास किंवा स्वतःवरती डाऊट क्रिएट करून घेऊ नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि मॅक्सिमम रिव्हिजन वरती जोर द्यायला पाहिजे जशी जशी एक्झाम जवळ येते. त्याबरोबर नंतरचा महत्वाचा पॉइंट की करंटसाठी मी म्हणेल की ग्रुप डिस्कशन जे आहे ते हेल्पफुल होऊ शकतं. आता पहिली गोष्ट, ग्रुप डिस्कशन करायलाच पाहिजे का, तर तसं नाहीये. पण ज्यांचा ग्रुप आहे, म्हणजे ज्यांचा ग्रुप आहे ऑलरेडी, ज्यांचा एक ग्रुप बनलाय ज्याच्यामध्ये डिस्कशन करतात, मी सजेस्ट करेन की सर्व विषय ग्रुप डिस्कशन मध्ये करण्यापेक्षा करंट अफेअर्स हा विषय ग्रुप डिस्कशनसाठी तुम्ही ठेवू शकता. आणि प्रत्येक रविवारी
तुम्ही करंट अफेअर्सचे ठराविक टॉपिक्स आधीच ठरवून रविवारी त्याचं ग्रुप डिस्कशनमध्ये कव्हरेज घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, फायदा होऊ शकतो. तर हे काही जे 6 मुद्दे आहेत, जनरल गाईडलाईन्स आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल असं मला वाटतं. तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे जी काही कंबाईनची एक्झाम आहे त्या एक्झामला अजूनही 2 महिन्यापेक्षा जास्त काळ राहिलाय, म्हणजे अजूनही खूप इनफ काळ राहिलेला आहे असं माझं मत आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही आजपर्यंत काही वाचलेलं असेल किंवा रिव्हिजन झाली असेल नसेल, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारा. इथून पुढे नियोजन करा, इथून पुढे कामाला लागा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. मी अशा प्रकारच्या व्हिडिओमधून तुमच्याशी नेहमी संपर्क साधेन किंवा तुम्हाला जे व्हिडिओज चांगले वाटतात किंवा तुम्हाला फायदेशीर वाटतात ते मी नक्की आणेन. तुम्हाला कोणता व्हिडिओ इथून पुढचा मी बनवला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.